वसमत शहरातील आर्य वैश्य समाज बांधवांच्या वासवी भवन आर्य वैश्य मंगल कार्यालय या ठिकाणी दिनांक 13 सप्टेंबर रोजी सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले। या सभा मंडप बांधकामासाठी वसमतचे आमदार राजूभैया नवघरे यांनी शहर विकास निधीतून 30 लाख रुपये शासकीय निधी उपलब्ध करून दिलाय। आर्य वैश्य समाजाची मागणी विचारात घेऊन आणि समाज उपयोगी कार्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला असून त्याचा समाज बांधवांनी योग्य विनियोग करावा असे प्रतिपादन यावेळी प्रमुख पाहुणे आमदार राजूभैया नवघरे यांनी केले। याच कार्यक्रमात नुकतेच असिस्टंट कंट्रोलर वजन मापे कार्यालय अमरावती येथून सेवानिवृत्त झालेले संतोष सुरेश दलाल यांचा आर्य वैश्य समाज बांधवांतर्फे आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी आमदारांनी केलेल्या सहकार्याबद्दल आपला समाज ऋणी आहे, तसेच भविष्यात देखील सामाजिक कार्यासाठी आपण पाठबळ द्यावे अशी अपेक्षा आर्य वैश्य समाज अध्यक्ष लक्ष्मीकांत कोसलगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली आहे। आज कार्यक्रमाचे आपले उद्घाटन श्री माननीय राजूभैया नवघरे म्हणलं तर जमणार नाही, तरुण तडफदार असं वसमतला लाभलेलं नेतृत्व आपल्या तालुक्यामध्ये आमदार झालेत। आपण प्रत्येकाला निवडून दिलं, पण आजपर्यंत एवढा विकास कधी झाला नाही, कधीही कोणी आणला नाही। याची सर्वांनी नोंद घ्यावं, समाज बांधवांनी बी घ्यावं, सर्व लोकांनी घ्यावं आणि एक मतानं सगळ्यांनी त्यांच्या राजूभैयाच्या पाठीमागे विनंतीला मान देऊन आणि प्रयत्न केल्यानंतर राजूभैयांनी शब्द दिला की ठीक आहे, आमचा तुमचा समाज कमी आहे, कमी आहेत लोक, तर मी माझ्या परीनं तुम्हाला मी प्रयत्न म्हणजे जेवढं अनुदान देता येईल तेवढं देतो। त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केले। आपल्याला 30 लाखाचा फंड मंजूर झाला। फंड मंजूर झाल्यानंतर लगेच त्यांनी कामाची सुरुवातीची बी सुद्धा निविदा काढल्या, सगळं म्हणजे काम ताबडतोब सुरू होणार आहे। पहा, कामाचं तडफदार नेतृत्व मला आतापर्यंत तरी पाहायला भेटलं नाही। त्यांनी सांगितलं ही सुद्धा जाण असावी लागते, फक्त कामाचा विकास असला पाहिजे। तर त्यांच्या जागी ही मोठी विकास दृष्टी आहे, हे कोणीही विसरू नये। विकास दृष्टी असेल आणि हाती घेतलेलं काम जर पूर्ण करायचं असेल, त्यांना देव शक्ती देते, त्यांच्या मागे देव उभा आहे, शक्ती देते। त्याच्यामुळे त्यांचे कामं सगळे यशस्वी व्हायलेत। अजून मी त्यांना काम यशस्वी होण्यासाठी मी दीर्घायुष्य देतो आणि शुभेच्छा देतो। आपण सगळ्या मोठे हे झाल्या उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद। आणि उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले। कार्यक्रमासाठी बालूमामा ढोरे, जिजाराव हरणे, सभापती तानाजीराव बेंडे, त्र्यंबक कदम, सचिन दगडू यांच्यासह मोठ्या संख्येने आर्य वैश्य समाज बांधव उपस्थित होते। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।